लेसन नंबर 13 अल्डिहाइड्स अँड केटोन. त्यातला हा शेवटचा पार्ट आहे आता अल्डिहाइड केटोनचा. नाव आहे रिॲक्शनचं कॅनिझरोज रिॲक्शन. दिस इज ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. अल्डॉल कंडेन्सेशन काय होतं? ॲक्शन ऑफ डायल्यूट अल्कली ऑन अल्डिहाइड अँड केटोन कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम. आता कॅनिझरोज काय? इट इज द ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम. कॅनिझरोज रिॲक्शन कोण दाखवते? आता असे अल्डिहाइड केटोन नाही की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. म्हणजे कोण? फॉर्मॅल्डिहाइड, फॉर्मॅल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड जर तुम्हाला लिहायचं असेल तर हे बघा बेन्झाल्डिहाइड लिहितोय मी आता इथे. बरोबर, हे झालं बेन्झीन आपलं अल्टरनेट डबल बॉन्ड. ठीक आहे, आणि एक हायड्रोजन काढा कुठलाही आणि इथे जोडून द्या. आता हा CHO आहे की नाही बेन्झाल्डिहाइड. आता पहा इथे हा कार्बोनिल कार्बन ॲटम आहे पण अल्फा कार्बन ॲटम नाही, अल्फा हायड्रोजन नाही, अल्फा हायड्रोजन नाही. त्यामुळे कॅनिझरोज दिसेल, अल्डॉल कंडेन्सेशन दिसणार नाही. आता इथे पहा बरं, हा कार्बोनिल कार्बन आहे आणि त्यानंतर कार्बोनिल एक हायड्रोजन काढलं आणि काय लिहिलं आपण? CHO ग्रुप लिहिलाय. प्रत्येकावर कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन आहे. एक हायड्रोजन गेला, CHO ग्रुप आला. आता इथे कार्बोनिल हा अल्फा कार्बन तर आहे पण याच्यावर एकही हायड्रोजन ॲटम जोडलेला नाही. म्हणजे अल्फा हायड्रोजन इथेही नाही. म्हणून फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड कोणती रिॲक्शन दाखवेल? कॅनिझरोज रिॲक्शन दाखवेल. मग आता रिॲक्शन कोणाची आहे ही? ऍक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. NaOH KOH घेण्यात येतं कॉन्सन्ट्रेटेड आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं 50%. या रिॲक्शनला सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन असंही म्हणतात. रेडॉक्स म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियस होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रेडॉक्स रिॲक्शन. आठवत असेल. मग आता इथे याला सेल्फ रेडॉक्स का म्हणतात? कारण या रिॲक्शन मध्ये दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल भाग घेतात. दोन पैकी एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्याचं रिडक्शन होतं. म्हणून याला सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन म्हटलं तरी चालतं. मग आपण रिॲक्शन पाहूया आणि समजावून घेऊया. आता कॅनिझरोज रिॲक्शन. व्हेन फॉर्मॅल्डिहाइड दोन मॉलिक्यूल भाग घेतात. मी आधीच सांगितलं तुम्हाला, व्हेन इट इज वॉर्म विथ 50% सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड घेतला आपण. किती? 50%. हे लिहिणं आवश्यक आहे. आणि आता मी वॉर्म करतो याला. आहे दोन मॉलिक्यूलनं भाग घेतला, शिवाय अल्कली पण आहे कॉन्सन्ट्रेटेड 50%. नाउ हियर सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. One of the aldehyde molecule get reduced into the primary alcohol. हे दोन मॉलिक्यूल आहे फॉर्मॅल्डिहाइडचे. आता मी काय करतो? एक हायड्रोजन ॲटम इथे आणतो, या कार्बनला देतो, हा इथे देऊन टाकला. एक हायड्रोजन थोडक्यात हा इथे आणला आणि इकडचा हायड्रोजन ॲटम मी याला देऊन टाकतो. किंवा हा इथे दिला म्हणा, इकडचा इकडे आला म्हणा, काही म्हटलं तरी काय होईल पाहता. ऑक्सिजनला एक हायड्रोजन मिळाला आणि एक इथला इथे जोडून द्या, हा OH झाला. हा H इथे आणा पुन्हा. बरोबर आहे, मिथिल अल्कोहोल. वन ऑफ द अल्डिहाइड मॉलिक्यूल गेट रिड्यूस्ड इनटू द प्रायमरी अल्कोहोल. हे प्रायमरी अल्कोहोल मिथिल अल्कोहोल मिथॅनॉल तयार झाला. म्हणजे या अल्डिहाइड मॉलिक्यूल मध्ये कोण आलं? दोन हायड्रोजन आले. ऍडिशन ऑफ हायड्रोजन याला म्हणतो आपण रिडक्शन. म्हणजे हा झाला तुमचा रिड्यूस्ड प्रॉडक्ट. कारण का? याच्यात दोन हायड्रोजन आले. एक हायड्रोजन ॲटम हे बघा, हा इथून इथे दाखवून द्या आणि हा हायड्रोजन ॲटम इथे टाका. पहा बरं कोण तयार झालं? H जसाच्या तसा, हा H जसाच्या तसा, H याला जोडला, OH झाला. हा H इथे आणला, H बॅलन्स आहे का रिॲक्शन? आता सेकंड पार्ट लिहायचा आपल्याला. जे शिल्लक राहिलं ते लिहा, म्हणजे रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स्ड स्टेट मध्ये दिसेल. HCOONA सोडियम फॉर्मेट. मग आता मी असं म्हणतो, आता इथे कोण तयार झालं पहा? HCO, याच्यात एक ऑक्सिजन आला म्हणा इथे.
मग हा झाला तुमचा ऑक्सिडाइज्ड प्रॉडक्ट, हा झाला ऑक्सिडाइज्ड प्रॉडक्ट. बस हे एवढं लक्षात ठेवा. पुढची रिॲक्शन बेन्झाल्डिहाइडची पण अशीच आहे. मग आता काय म्हटलं पहा मी कॅनिझरोज रिॲक्शन मध्ये, व्हेन द अल्डिहाइड which do not contain alpha hydrogen atom warm with 50% alkali like sodium hydroxide or potassium hydroxide, then here self oxidation reduction reaction takes place. One of the aldehyde molecule get reduced into the primary alcohol and other molecule get oxidized into the sodium or potassium salt of carboxylic acid. हे जनरल वाक्य सांगितलं. तुम्ही पर्टिक्युलर लिहा. When formaldehyde is warm with 50% sodium hydroxide, then one of the formaldehyde molecule get reduced into the methyl alcohol and other formaldehyde molecule get oxidized into the sodium formate. ठीक आहे. आता समजा इथे मी जर KOH घेतलं असतं तर काय झालं असतं, फक्त पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज फॉर्म. मेन प्रॉडक्ट हा इकडे बदललेला नसता. वन ऑफ द अल्डिहाइड मॉलिक्यूल गेट reduced into the primary alcohol, other molecule get oxidized into the sodium or potassium salt of carboxylic acid असंही तुम्ही म्हणू शकता. आता अशीच रिॲक्शन आपल्याला बेन्झाल्डिहाइड सोबत पण दाखवायची आहे. मग काय होईल बेन्झाल्डिहाइड सोबत? रिॲक्शन सिंपल आहे, नेहमी विचारतात परीक्षेत. आता अशीच रिॲक्शन आपल्याला बेन्झाल्डिहाइड सोबत दाखवायची आहे. कोणती रिॲक्शन शिकून राहिलो आपण? कॅनिझरोज रिॲक्शन. मग बेन्झाल्डिहाइड ही बेंझिन रिंग, याला CHO ग्रुप जोडून द्या. हा CHO. दुसरा बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल इथे दाखवतो मी पुन्हा. हा CHO असं लिहा. प्लस 50% सोडियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या, वार्म करायला. मग काय म्हणायचं याला? तर देन हिअर वन ऑफ द अल्डिहाइड मॉलिक्यूल गेट रिड्यूस्ड इनटू द प्रायमरी अल्कोहोल. एका अल्डिहाइड मॉलिक्यूलचं रूपांतर प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH2OH फंक्शनल ग्रुप. हा हायड्रोजन ऍटम याला जोडून द्या, OH झाला. आणि इकडचा हायड्रोजन इथे जोडून द्या. एक मिनिट, हे C डबल बॉन्ड O. आता पहा, ठीक आहे. हा H इथे जोडला, कोण झाला? OH. तो H इथे आणा, हा झाला H. बरोबर आहे. म्हणजे हा झाला आता बेन्झाइल अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल आहे CH2OH, बेन्झाइल अल्कोहोल. आणि जे शिल्लक राहिलं ते लिहून टाका आता. हे अल्टरनेट डबल बॉन्ड. आता हा COONA. CO H तर तिकडे निघून गेला. COONA सोडियम बेन्झाइड. सोडियम बेन्झाइड इज फॉर्मड. पहा बरं, विचारतात ह्या रिॲक्शन, ही शेवटची रिॲक्शन आहे आता अल्डिहाइड केटोनची. व्हेन बेन्झाल्डिहाइड इज वॉर्म विथ 50% सोडियम हायड्रॉक्साइड, then one of the benzaldehyde molecule get reduced into the benzyl alcohol and other aldehyde molecule get oxidized into the sodium or potassium salt of carboxylic acid, that is sodium benzoate. KOH घेतलं असतं तर पोटॅशियम बेन्झाइट मिळालं असतं तुम्हाला. मग याला मी रिड्युस्ड प्रॉडक्ट का म्हटलं? कारण या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आले 2 म्हणून हा रिड्युस्ड प्रॉडक्ट झाला. इथे ऑक्सिजन ऍड झाला म्हणून याला काय म्हटलं तुम्ही? ऑक्सिडाइज्ड प्रॉडक्ट. बरोबर आहे. आता क्रॉस कॅनिझरोज, जसं क्रॉस अल्डॉल घेतलं होतं तसं क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन आपण पाहूया. आता एकाने काय केलं की हे फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड एकत्र केलं तर काय होईल, कोणता प्रॉडक्ट मिळेल याचा विचार केला. त्यांनी त्याला क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन असं म्हटलं होतं. म्हणजे काय बघा, हे कोण? बेन्झाल्डिहाइड. CHO म्हणजे कोण? फॉर्मॅल्डिहाइड. आणि हे कोण? 50% NaOH घ्या किंवा KOH घ्या, करा वार्म याला, वार्म. मग आपण काय म्हणतो? वन ऑफ द अल्डिहाइड मॉलिक्यूल गेट रिड्युस्ड इनटू द प्रायमरी अल्कोहोल, अदर मॉलिक्यूल गेट रिड्युस्ड इनटू द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग आता इथे मोठा प्रश्न पडला, याचं जर मी रिडक्शन केलं तर कोण तयार होतं? पहा बरं. समजा मी याचं रिडक्शन केलं आता, म्हणजे काय?
हा हायड्रोजन इथे टाकला, झाला OH, हाही हायड्रोजन इथे आला, हे झालं बेन्झाईल अल्कोहोल आणि HCOO पोटॅशियम फॉर्मेट तयार झालं, बरोबर आहे. आणि हे कोण, बेन्झाईल अल्कोहोल तयार झालं. ही एक शक्यता आहे. दुसरी काय आहे की समजा याचं जर मी रिडक्शन केलं असतं तर इथे कोण तयार झालं असतं, मग HH, इकडचा H इथे टाकला, हा OH म्हणजे मिथिल अल्कोहोल आणि इकडे कोण, मग COO पोटॅशियम बेन्झाईड तयार झाला असता. मग हे बरोबर आहे की हे बरोबर आहे. आता प्रश्न पडला, प्रत्यक्ष रिॲक्शन केल्यानंतर असं दिसून आलं की पहिला पार्ट बरोबर आहे, दुसरा पार्ट होत नाही, अशी रिॲक्शन होत नाही. म्हणजे आपल्याला योग्य प्रॉडक्ट कोणते मिळाले, आता हेच बरोबर आहे, बेन्झाईल अल्कोहोल. बेन्झाईल अल्कोहोल क्रॉस कॅनिझरोज मध्ये. मग आता इथे काय म्हणूया आपण बघा, वेन फॉर्मॅल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड इज वॉर्म विथ 50% अल्कली लाइक सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड, देन लार्जर मॉलिक्यूल, मोठा लार्जर मॉलिक्यूल गेट रिड्यूस्ड इनटू द प्रायमरी अल्कोहोल. Larger molecule get reduced into the primary alcohol, smaller molecule get oxidized into the sodium or potassium salt of carboxylic acid. मग आता हे झालं आपलं बेन्झाईल अल्कोहोल आणि पोटॅशियम फॉर्मेट तयार. अशीच रिॲक्शन होते, ते दुसरा प्रॉडक्ट मिळत नाही. मग आता हे कधी कधी परीक्षेत जर विचारलं तर कन्फ्युजन होतं की कोणाचं ऑक्सिडेशन करायचं, कोणाचं रिडक्शन करायचं, नाही का. मग अशा वेळेला एक नियम पाहिला होता आपण इथरमध्ये, याच्या रिॲक्शन सोबत लार्जर मॉलिक्यूल फॉर्म्स द अल्कोहोल, मोठ्या मॉलिक्यूलचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं. तसंच इथे पण आहे, मोठ्या मॉलिक्यूलचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होत असतं. मग कसं लक्षात ठेवायचं, अल्कोहोलचा संबंध मोठ्यांशी आहे, लहानांशी नाही. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, आयुष्यभर लहानच राहायचं. मग बेन्झाल्डिहाइड पासून रिडक्शन होऊन अल्कोहोल मिळत असतं आणि छोट्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होत असतं. इथे आपल्या अल्डिहाइड आणि केटोनच्या रिॲक्शन्स संपल्या, प्रॉपर्टीज संपल्या. संपूर्ण रिॲक्शन्स, प्रिपरेशन प्रॉपर्टीज अल्डिहाइडच्या सर्व तुमच्या बुक्समध्ये असलेल्या सर्वच्या सर्व आपण प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज घेतल्या. ठीक आहे, तुमच्या बुक्समध्ये मागे पुढे असतील, पण आपण घेतलं त्या पद्धतीनंच तुम्ही पाठ केलं तर ते जास्त सोयीचं होईल, कारण त्याच्यात कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता. इथे मात्र आपण सगळं व्यवस्थित सिरियली घेतलं, एक एक मेकॅनिझम सहित घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता यातला दुसरा पार्ट कोणता आहे, कार्बॉक्झिलिक ऍसिड्स. यालाही जवळजवळ 3 पिरियड लागतील असं अपेक्षित आहे. याच्यातही बऱ्याच रिॲक्शन्स आहेत, प्रिपरेशन प्रॉपर्टीज, बस. याच्यानंतर मग रिॲक्शन्स फारशा केमिस्ट्रीमध्ये नाही आहेत, कारण आपले केमिस्ट्रीचे रिॲक्शनचे प्रकरण जवळपास झाले. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं, अल्कोहोल झालं, फिनॉल झालं, इथर झालं, अल्डेहाइड झालं, केटोन झालं, अमाइन झालं, बरोबर आहे. आता कार्बॉक्झिलिक ऍसिड बघूया, नंतर मग फारशा रिॲक्शन्स नाही आहेत. कार्बॉक्झिलिक ऍसिड कोणाला म्हणतो, 11वीतच माहिती आहे. द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज COOH, COOH असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. जनरल रिप्रेझेंटेशन RCOOH. कार्बॉक्झिलिक ग्रुप असतो याच्यामध्ये, कार्बोनिल ग्रुप आणि हायड्रॉक्झिल ग्रुप एकत्र आला, कार्बॉक्झिलिक ग्रुप तयार झाला आणि अशांना आपण कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणत असतो. द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज COOH ग्रुप, दॅट इज कार्बॉक्झिलिक ग्रुप, कॉल्ड एज ए कार्बॉक्झिलिक ऍसिड्स. मग आता याचे मोनोकार्बॉक्झिलिक, डायकार्बॉक्झिलिक, ट्रायकार्बॉक्झिलिक. एक COOH ग्रुप आला, मोनोकार्बॉक्झिलिक म्हणा. 2 COOH आले, डायकार्बॉक्झिलिक म्हणा. 3 COOH आले, ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणा. बेंझिन रिंगला जोडल्या गेला, ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणा, बरोबर आहे. ॲलिफॅटिक आहेत, ॲरोमॅटिक आहेत, मोनो आहे, डाय आहे, ट्राय, असंख्य एक्झाम्पल या कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये आहेत. मोठा अल्केल ग्रुप आला, लॉंग चेन असेल तर त्याला फॅटी ऍसिड्स पण म्हणण्यात येतं. पाल्मेटिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, ऑलिक ऍसिड, लॉरिक ऍसिड, बरेच ऍसिड्स आहेत, एवढ्यांचं कामही पडत नाही आपल्याला. चालेल, मग आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि त्याला नावं देऊया. मग आता अगोदर आपण ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ऍसिडचा विचार करूया. पहिला एक्झाम्पल आहे HCOOH. काय नाव दिलं होतं 11वीत आपण याला, फॉर्मिक ऍसिड, फॉर्मिका अँड. त्याचं डिस्टिलेशन करून तयार होतं म्हणून असं नाव दिलेलं त्याला, फॉर्मिक ऍसिड.
पुढचा मेंबर CH3COOH म्हणजे कोण? ऍसिटिक ऍसिड. आणखी पुढचा मेंबर CH3CH2COOH प्रोपिऑनिक ऍसिड. आणखी एक वाढवा CH3CH2CH2COOH ब्युट्रिक ऍसिड. ब्युट्रिक ऍसिड. त्यानंतर आयसोब्युट्रिक ऍसिड. बघा CH3 हा इथे CH आणि COOH 1 2 3 4 आयसोब्युट्रिक BUTYRIC करतो. आयसोब्युट्रिक ऍसिड, व्हॅलेरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड असे नावं आहेत पुढे. कशापासून तयार झालेलं आहे हे त्यानुसार नावं दिलं आहे त्याला. ऍसेटम नावाच्या वनस्पतीपासून म्हणून ऍसिटिक ऍसिड. हे बटरमध्ये असतं म्हणून ब्युट्रिक ऍसिड. त्यानंतर व्हॅलेरम नावाचं प्लांट रूट पासून तयार होतात म्हणून व्हॅलेरिक ऍसिड. हे समोर CH3 CH2 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 COOH N व्हॅलेरिक ऍसिड म्हणतात त्याला. N व्हॅलेरिक ऍसिड. कॅप्रोइक ऍसिड, कॅपर मिल्क ऑफ गोट तिथे सापडतं म्हणून कॅप्रोइक ऍसिड. प्रोपिऑन, प्रो म्हणजे न्यू, पिऑन मीन्स पिग, त्याच्या फॅटमध्ये सापडतं म्हणून याला प्रोपिऑनिक ऍसिड असं नाव दिलेलं आहे. असं पाठ करायचे. इथे 3 नावं तरी ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे. फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपिऑनिक ऍसिड. 4 आले ब्युट्रिक ऍसिड, हे आयसोब्युट्रिक ऍसिड, हे व्हॅलेरिक ऍसिड आहे. आता IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार याला नाव द्यायची पद्धत शिकून घेऊ आपण. कार्बोक्सिलिक ऍसिडला जर नाव द्यायचं असेल तर अल्केनच्या नावामधून शेवटचा ई काढून टाकण्यात येतो आणि तिथे लिहिण्यात येतं OIC ऍसिड. OIC ऍसिड हा नियम आहे. अल्केनच्या नावामधून शेवटचा ई काढायचा आणि काय लिहायचं? OIC ऍसिड. उदाहरणार्थ एक कार्बन ॲटम म्हणजे मिथेन, METHANE इज रिप्लेस बाय OIC ऍसिड, मिथॅनोइक ऍसिड. 1 2 इथेन, ETHANE इज रिप्लेस बाय इथॅनोइक ऍसिड. 1 2 3 3 कार्बन ॲटम प्रोपेन, PROPANE इज रिप्लेस बाय OIC ऍसिड, प्रोपॅनोइक ऍसिड. 1 2 3 4 ब्यूटेन इज रिप्लेस बाय OIC ऍसिड, ब्यूटॅनोइक ऍसिड. 1 2 3 ची चेन, दुसऱ्यावर मिथिल ग्रुप, 2 मिथिल प्रोपेन, PROPANE इज रिप्लेस बाय OIC ऍसिड. अगदी सोपा नियम आहे. काय केलं? ई काढायचा, OIC ऍसिड लिहून टाकायचं. 1 2 3च कार्बन ॲटमची चेन प्रोपेन इज रिप्लेस बाय OIC ऍसिड म्हणजे काय झालं? प्रोपॅनोइक ऍसिड. दुसऱ्यावर मिथिल ग्रुप आला, याला काय म्हणाल? 1 2 3 4 5 पेंटेन इज रिप्लेस बाय OIC ऍसिड म्हणजे पेंटॅनोइक ऍसिड. पेंटॅनोइक ऍसिड. पहा बरं, हे झाले IUPAC नेम. समजा मी इथे जर आणखी CH3 टाकलं तर 2,2 डायमिथिल प्रोपॅनोइक ऍसिड असं नाव होईल त्याचं. अँड सो ऑन. पण याच्यात काही फारसं त्याला विनाकारण वेळ देत जाऊ नका. पहिले 2-3 नावं त्याच्या IUPAC नेम्स माहिती असले सफिशियंट आहे. ठीक आहे. आता आपण हे तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, काही डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. याच्यात एकच COOH ग्रुप होता. आता बाकीच्यांचं काही फारसं काम आपल्याला प्रकरणात पडत नाही, पण तरी 1-2 एक्झाम्पल आपण लक्षात ठेवूया. 2 COOH ग्रुप एकमेकाला जर मी जोडले, हे पहा 2 कार्बन ॲटम राहतील. हे याला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतात. काय नाव आहे याचं? ऑक्झॅलिक ऍसिड. इथेन, ETHANE 1 2 डाय OIC ऍसिड असं नाव होतं याचं IUPAC. 2च कार्बन ॲटमची चेन इथेन. आता ई काढायची गरज नाही, तसंच आहे. 2 असले तर 1 2 पहिल्यावर दुसऱ्यावर डाय 2 OIC ऍसिड. शेवटी नियम तोच आहे, OIC ऍसिड. किंवा हे असं येईल COOH
मधात CH2 टाकतो, COOH. काय नाव होईल याचं आता? याला मॅलोनिक ऍसिड असं नाव आहे. 1 2 3 म्हणजे प्रोपेन, PROPANE पूर्ण नाव. 1 3 डाय OIC ऍसिड हे झालं याचं नाव, किंवा मॅलोनिक ऍसिड असं याचं कॉमन नेम आहे. मॅलोनिक ऍसिड किंवा प्रोपेन 1 3 डाय OIC ऍसिड. डाय 2, पहिल्यावर तिसऱ्यावर, OIC ऍसिड म्हणजे COOH ग्रुप आहे. चालेल. त्यानंतर आता एरो, हे दोन उदाहरणं पुरे डायकार्बॉक्झिलिक ऍसिडचे. नंतर जर COOH ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलेला असेल तर त्याला आपण एरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ऍसिड असं म्हणूया. त्याची कमीत कमी 2 उदाहरणं आपल्याला माहिती पाहिजेत बस. आणि नंतर मग प्रिपरेशन प्रॉपर्टीज. उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचा कंपाऊंड आपल्यासाठी हे बेन्झीन रिंग, त्याला COOH ग्रुप जोडून द्या. याला बेन्झीन, BENZENE, आणि E इज रिप्लेस बाय OIC ऍसिड, हेच नाव याचं. किंवा याला कोणी कोणी बेन्झीन कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणेल. काय? बेन्झीन कार्बॉक्झिलिक ऍसिड किंवा बेन्झॉइक ऍसिड. चालेल. बेन्झॉइक ऍसिड म्हणा किंवा बेन्झीन कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणा. आणखी एकाचं काम पडतं आपल्याला. 2 COOH ग्रुप एकमेकाला जर जोडले असेल तर याला थॅलिक ऍसिड म्हणतात. थॅलिक ऍसिड किंवा बेन्झीन 1 2 डाय OIC ऍसिड. बेन्झीन 1 2 डाय OIC ऍसिड. कोणी कोणी याला बेन्झीन 1 2 डाय कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणू द्या, नो प्रॉब्लेम. बेन्झीन 1 2 डाय कार्बॉक्झिलिक ऍसिड किंवा बेन्झीन 1 2 डाय OIC ऍसिड लिहिलं तरी चालेल. कॉमन नेम काय याचं? थॅलिक ऍसिड. याचा बेन्झीन कार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणा किंवा बेन्झोइक ऍसिड म्हणा. किंवा आणखी एक अतिशय महत्वाचं उदाहरण नेहमी येत असतं, कामही पडतं आपल्याला, आय थिंक येऊनही गेलेलं असेल अगोदर. COOH ग्रुप आणि OH ग्रुप आला तर याला सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड. किंवा याला हा एक 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. तर एवढे उदाहरणं पुरे झाले आपल्याला कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये. म्हणजे एक एक 2 2 एक्झाम्पल आपल्याला अशी जर माहिती असेल तर मग प्रिपरेशन प्रॉपर्टी शिकायला, अभ्यास करायला सोयीचं होत असतं. तर इथे एक कार्बॉक्झिलिक ऍसिडचं इंट्रोडक्शन संपलं. COOH फंक्शनल ग्रुप, RCOOH जनरल रिप्रेझेंटेशन. IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार अल्केनच्या नावामधून E काढायचा, OIC लिहायचं, ऍसिड शब्द लावायचा, OIC ऍसिड म्हणजे त्याचे IUPAC नावं तयार होत असतात. आणि काही हे त्याचे ऑर्गॅनिक एरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ऍसिड. आता प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज आपण पुढच्या लेसन मध्ये पाहूया. ठीक आहे, तोपर्यंत पुरे करूया.